धैर्य सावी तुमच्या जवळ परत कधीच येणार नाही. खूप भाबडी आशा आहे तुमची. आता बघाच, मी सावीला इतकं इन्सिक्युअर करेन की ती तुमच्या आयुष्यातून कायमची निघून जाईल. हॅलो, एक महत्वाचं काम आहे. एक खूप स्पेशल फोटो बनवून हवा आहे मला. डिटेल्स पाठवते. आत्ता कोणाला इकडे पडायला? बरं झालं तुम्ही भेटलात. मला आमच्या यांची लय काळजी वाटते. आता ह्या कशाला इथं आल्यात? घरात जर कळलं ना मी सुधाकर काकांची माहिती काढते तर वाट लागल. काकू, तुम्ही इथे कशाला आला? मला फोन करायचं की मी आले असते. आपण जरा बाजूला जाऊन बोलूया. हो, मला लय भीती वाटते. होय, जरा बाजूला जाऊन बोलूया. भीती तर वाटणारच किंवा तुम्हाला नाही का? अहो, गेले 8 दिवस झाले घरीच आले नाहीत. पोलीस बी नीट काय सांगना झाली ती. असं कधीच करत नाही तो. कुठं गेल्यात, कसं आहे, काहीच कळना झाले. फोन बी लागना त्यांचा. अहो, जाताना मला सांगून गेले मधुसूदनच्या केसचा निकाल लावायचा जातोय म्हणून. आता मला काहीच सुचना झाले बघा. सुधाकर काका पप्पांच्या केसचा निकाल लावण्यासाठी गेले होते म्हणजे दामिनी मॅडमनी तर त्यांचाच निकाल लावला नसेल ना? खूप मोठी आशेने आली हो तुमच्याकडं. मला मदत करा. सुधाकर काका पप्पांच्या कामासाठी गेले होते हे तुम्ही मला त्या दिवशी का नाही सांगितलं? हो, त्याची तुम्ही अचानक घरी आला आणि मला काही सुचलंच नाही बघा. आणि तुम्ही गेलो समजा माझ्या लक्षात आलं. बरं ठीक आहे, मला माहिती आहे सुधाकर काकांची चौकशी कुठं करायची ते. आपण जाऊया. कुठे जायचं आपण? परत त्या पोलीस स्टेशनात जायचं का? नाही हो, तिथे जाऊन काहीच उपयोग नाही. तुम्ही चला, या तुम्ही इकडे. सावी, हे घे गरमागरम दूध. आणि तुला पोहे आवडतात ना, म्हणून तुझ्या आवडीचा नाश्ता केलाय. सगळं संपवायचं हं? सावी, हे बघ, हे दूध प्यायलीस ना की खूप शक्ती येते आणि मग खूप खेळता येतं. संपवशील ना सगळं? गुड मॉर्निंग. अरे वा, आज तर सावी मॅडमच्या आवडीचा नाश्ता दिसतोय. हा शर्ट आणलाय मी तुमच्यासाठी. मी सांगितलं ना फ्रेंड, हा शर्ट तू नाही घ्यायचा. नाही म्हणजे नाही. मी नाही घेऊ शकत शर्ट. मला पण जाम भूक लागली आता. वहिनी, जरा एक काम करा ना, माझ्यासाठी लगेच चहा द्या. हो, आणते भाऊजी. काय झालं? तुला अजून हवंय काय? वहिनी, पोहे एक नंबर झाले का? थँक्यू.